नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC, UPSC, राज्यसेवा किंवा अगदी तलाठी आणि पोलीस भरती, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आजचं हे सत्र एकदम अभ्यासपूर्ण आणि थेट परीक्षेच्या दृष्टीने डिझाईन केलंय. त्यामुळे वही पेन जवळ ठेवा आणि संपूर्ण लक्ष इकडे द्या. आजच्या या सत्रात आपण नक्की काय काय कव्हर करणार आहोत यावर एक नजर टाकूया. सुरुवातीला पाहूया काही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर विज्ञान, सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या बातम्या, मग सरळ सेवा परीक्षांसाठी 5 अत्यंत महत्त्वाचे वन लाइनर्स, मुख्य परीक्षांसाठी काही की कॉन्सेप्ट्स आणि शेवटी तुमची तयारी तपासण्यासाठी आजची विशेष क्विज. चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागाला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी पाहूया. भारत आणि चीन यांच्यातील सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रतिनिधींची 25वी बैठक नुकतीच पार पडली. आता वन लाइनरसाठी लक्षात ठेवा, ही बैठक चीनमधील बीजिंग या ठिकाणी झाली. यामध्ये भारताकडून आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी उपस्थित होते. आता इथे समजून घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीत LAC म्हणजेच प्रत्यक्ष ताबारेषा किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वर शांतता कशी टिकवता येईल यावर मुख्यत्वे चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करता हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. आता देशांतर्गत पातळीवरची एक मोठी अपडेट पाहूया. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने नवी दिल्लीच्या कृषी भवनातून मिशन समृद्ध गाव हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केलंय. आता याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर आपली गावे दारिद्र्यमुक्त आणि रोजगारयुक्त बनवणे. पहा, शाश्वत ग्रामविकास साधायचा असेल तर केवळ योजना असून चालत नाही, तर प्रत्येक कुटुंबाला उपजीविकेच्या संधी आणि मूलभूत सुविधा मिळायला हव्यात. नेमका हाच विचार या अभियानाच्या केंद्रस्थानी आहे. आता इथे दिसणारा हा आकडा पहा, 10,176 कोटी रुपये. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा आकडा कशाचा आहे, तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांनी, ज्याला आपण RRBs म्हणतो, त्यांनी कमवलेला हा विक्रमी निव्वळ नफा आहे. आता डिजिटल बँकिंगमुळे या बँकांची आर्थिक स्थिती खूप वेगाने सुधारतीये. अर्थशास्त्राच्या भाषेत याला बॅलन्स शीट रिपेअर असं म्हणतात. अगदी तळागाळातील लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे म्हणजेच आर्थिक समावेशन किंवा फायनान्शियल इन्क्लुजन साध्य करण्याच्या दृष्टीने हे एक फार मोठं यश मानलं जातंय. संरक्षण क्षेत्रातील ही पुढची बातमी खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरू शकते. आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. DRDOकडे जे पारंपरिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे ते आता भारतीय खासगी आणि सार्वजनिक उद्योगांना हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. इंग्रजीत आपण याला इंडिजनायझेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वदेशीकर आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण. यामुळे संरक्षण उत्पादनात आपला देश स्वतःच्या पायावर अधिक भक्कमपणे उभा राहील, हे नक्की. आता वळूया आपल्या पुढच्या विभागाकडे, जिथे आपण विज्ञान, सुरक्षा आणि इतर काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. CSIRNAL म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने मानवरहित हवाई वाहने म्हणजे आपले जे UAVs असतात त्यांच्यासाठी चक्क 3 नवीन स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाईन इंजिने विकसित केली आहेत. आता इथे सरळ सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी CSIRNAL हे संस्थेचं नाव अगदी पक्क लक्षात ठेवायचंय. यामुळे भारताची एरोस्पेस क्षेत्रातली संशोधन आणि विकास क्षमता म्हणजे R&D खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता एक नजर टाकूया एका महत्त्वाच्या संयुक्त युद्धाभ्यासावर. भारत आणि व्हिएतनाम यांच्या तटरक्षक दलांचा सहयोग हॉपटॅक हा युद्धाभ्यास नुकताच पार पडला. वन लाइनर नोट्स काढताना हे नक्की लिहून घ्या की हा अभ्यास चेन्नई इथे झालाय. पण याकडे थोड्या विस्तृत दृष्टिकोनातून पाहिलं तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा म्हणजेच मॅरिटाईम सिक्युरिटी मजबूत करण्यासाठी 2 देशांमधलं असं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी नुकतंच क्रिटिकल मिनरल्स इनोव्हेशन हॅकेथॉन 2026चं उद्घाटन केलंय. आता इथे एक प्रश्न पडतो की हे क्रिटिकल मिनरल्स म्हणजे नक्की काय? तर पहा, ही अशी अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाची खनिजे आहेत जी आजच्या आधुनिक उद्योगांसाठी आणि विशेषतः हरित तंत्रज्ञानासाठी अगदी अत्यावश्यक आहेत. भविष्यातील ऊर्जा संक्रमण म्हणजेच एनर्जी ट्रान्झिशनसाठी या खनिजांमध्ये संशोधन वाढवणे आणि त्यांचा पुनर्वापर करणे हाच या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने महाराष्ट्रातून एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
पेपर लीक प्रकरणाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच आपल्या MPSCने औषध निरीक्षक किंवा ड्रग इन्स्पेक्टर पदाची भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आहे. याचा थेट परिणाम आधीच मुलाखत दिलेल्या 488 उमेदवारांवर झाला आहे. पण परीक्षा प्रणालीवरचा विश्वास आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेलं हे एक कठोर पण आवश्यक पाऊल आहे, असं म्हणता येईल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही खरंच एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड HUL यांनी एकत्र येत एका नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याचं उद्दिष्ट आहे प्लास्टिक सर्क्युलर इकॉनॉमी बळकट करणे. आता प्लास्टिक सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, तर एकदा वापरून प्लास्टिक फेकून न देता त्यावर पुन्हा पुन्हा प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे. या उपक्रमांतर्गत 2028 पर्यंत देशातल्या 50 शहरांमधील तब्बल 50,000 सफाई मित्रांना मदत केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील या एका नव्या प्रयोगाकडे आपण लक्ष द्यायलाच हवं. नुकतंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशातील मुसुनुरू या ठिकाणी भारताचे पहिले स्वदेशी नॉन-GMO पॉपकॉर्न मका हायब्रिड बियाणे लॉन्च करण्यात आले. आता इथे नॉन-GMO या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. नॉन-GMO म्हणजे असं बियाणं ज्यामध्ये कृत्रिमरित्या कोणताही जनुकीय बदल केलेला नाही, म्हणजेच जेनेटिकली अनमॉडिफाईड. ICARच्या मदतीने विकसित केलेले हे बियाणं आपल्या कृषी तंत्रज्ञानातलं एक मोठं यश आहे. चला आता आपल्या सत्राच्या एका अत्यंत वेगवान विभागाकडे वळूया. 5 महत्त्वाचे वन लाइनर्स. पोलीस, तलाठी किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी हे फॅक्ट्स अगदी तोंडपाठ हवेत. तर हे 5ही फॅक्ट्स आपण पटापट रिवाईज करूया. लक्ष द्या. भारत-चीन विशेष प्रतिनिधी बैठक कुठे झाली? उत्तर आहे बीजिंग. ग्रामीण विकासासाठी कोणतं नवं अभियान आलंय? मिशन समृद्ध गाव. आपल्या ग्रामीण बँकांचा म्हणजे RRBचा विक्रमी निव्वळ नफा किती? तो आहे 10,176 कोटी रुपये. सहयोग हॉपटॅक युद्धाभ्यास कुठे झाला? चेन्नई. आणि भारताचे पहिले नॉन-GMO पॉपकॉर्न बियाणे कुठे लॉन्च झाले? तर ते आंध्र प्रदेशमध्ये. हे मुद्दे तुमच्या नोट्समध्ये नक्की हायलाईट करा. फॅक्ट्स तर आपण पाहिले, पण MPSC आणि UPSCच्या मुख्य परीक्षांसाठी यातून कोणत्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत? चला पाहूया. आजच्या बातम्यांचा आपण जर नीट विचार केला तर 3 मुख्य संकल्पना समोर येतात. पहिली आहे सीमा कूटनीती म्हणजेच बाउंड्री डिप्लोमेसी, जी आपल्याला भारत-चीन चर्चेतून शिकायला मिळते. दुसरी संकल्पना आहे ग्रामीण परिवर्तन किंवा रुरल ट्रान्सफॉर्मेशन. मिशन समृद्ध गाव हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे संरक्षण स्वदेशीकरण. DRDOने तंत्रज्ञान हस्तांतरणाचा जो निर्णय घेतलाय त्यामागे हाच आत्मनिर्भरतेचा विचार आहे. केवळ फॅक्ट्स पाठ करण्यापेक्षा बातम्यांमागचा हा वैचारिक दृष्टिकोन समजून घेणं जास्त फायद्याचं ठरतं. आणि आता वेळ झाली आहे आपण आज जे काही शिकलो ते तपासण्याची. आपली आजची विशेष क्विज. आजचा तुमचा प्रश्न असा आहे, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहयोग हॉपटॅक हा संयुक्त युद्धाभ्यास कोठे आयोजित करण्यात आला होता? तुमचे पर्याय आहेत A. मुंबई, B. चेन्नई, C. विशाखापट्टणम की D. कोची. थोडा वेळ घ्या आणि योग्य उत्तराचा विचार करा. आणि या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय B. चेन्नई. मित्रांनो, अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवा की केवळ फॅक्ट्स रटण्यापेक्षा त्यामागची पार्श्वभूमी आणि कन्सेप्ट समजून घेण्यावर भर दिला तर कोणतीही परीक्षा क्रॅक करणं खूप सोपं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद.